मित्रांनो, मुंबईत स्वतःचे हक्काचे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. म्हाडाच्या मुंबई मंडळाने 2640 घरांची नवीन लॉटरी जाहीर केली आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की म्हाडा लॉटरीसाठी उत्पन्न गट कसे ठरवले जातात. उत्पन्नाची मर्यादा काय आहे? 30,000 रुपये महिना पगार असलेले लोक म्हाडाच्या घरासाठी अर्ज करू शकतात का? आणि यासाठी कोणकोणती महत्त्वाची कागदपत्रे लागतात? म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण आणि अचूक माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे. माहिती आवडल्यास व्हिडिओ शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, म्हाडा लॉटरीमध्ये सर्वसामान्यांपासून ते उच्च वर्गापर्यंत सर्वांसाठी घरे उपलब्ध असतात. सरकारने नागरिकांच्या उत्पन्नानुसार 4 गट तयार केले आहेत. 1. EWS अत्यंत अल्प उत्पन्न गट. 2. LIG अल्प उत्पन्न गट. 3. MIG मध्यम उत्पन्न गट. 4. HIG उच्च उत्पन्न गट. तुम्हाला तुमच्या वार्षिक उत्पन्नानुसार यापैकी योग्य गट निवडून ऑनलाईन अर्ज करावा लागतो. मित्रांनो, म्हाडा लॉटरीसाठी केवळ अर्जदाराचेच नाही तर कुटुंबाचे उत्पन्न देखील विचारात घेतले जाते. कुटुंबाचे उत्पन्न म्हणजे अर्जदार आणि त्यांच्या पती-पत्नीचे एकूण उत्पन्न. जर दोघेही कमवत असतील तर दोघांचेही उत्पन्न दाखवणे कायदेशीररित्या अनिवार्य आहे. हे उत्पन्न 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025च्या दरम्यानचे मानले जाईल. उत्पन्न गटानुसार वार्षिक मर्यादा खालीलप्रमाणे आहे. EWS अत्यंत अल्प गटातील कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 6 लाखांपर्यंत असावे. LIG अल्प गटातील कुटुंबाचे उत्पन्न 9 लाखांपर्यंत असावे. MIG मध्यम गटातील कुटुंबाचे उत्पन्न 12 लाखांपर्यंत असावे. HIG उच्च गटासाठी कोणतीही कमाल मर्यादा नाही. मित्रांनो, म्हाडासाठी फॉर्म भरताना सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न हा आहे की जर मासिक पगार 30,000 रुपये असेल तर अर्ज करता येईल का? तर उत्तर आहे होय, 100% करता येईल. गणित समजून घ्या. तुमचा 30,000 पगार गुणिले 12 महिने, टोटल तुमचे वार्षिक उत्पन्न 3,60,000 रुपये होते. जर तुमच्या पत्नी किंवा पतीचे इतर कोणतेही उत्पन्न नसेल किंवा दोघांचे एकूण कौटुंबिक उत्पन्न 6 लाखांच्या आत असेल तर तुम्ही सहजपणे EWS अत्यंत अल्प उत्पन्न गटातून अर्ज करू शकता. आणि यामध्ये आणखी एक चांगली गोष्ट ही आहे की म्हाडाच्या नियमानुसार खालच्या गटातील व्यक्ती वरच्या गटातही अर्ज करू शकते. म्हणजेच EWS गटातील व्यक्ती EWS सोबतच LIG गटातील घरांसाठीही अर्ज करू शकते. LIG वाले LIG आणि MIG साठी अर्ज करू शकतात. MIG वाले MIG आणि HIG साठी अर्ज करू शकतात. पण HIG वाले फक्त HIG साठीच अर्ज करू शकतात. हे लक्षात ठेवा. मित्रांनो, फॉर्म भरताना कोणकोणती कागदपत्रे लागतात हे समजून घ्या. 1. उत्पन्नाचा पुरावा. यामध्ये तुम्हाला मागील आर्थिक वर्षाचा ITR किंवा तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला देणे अनिवार्य आहे. याशिवाय इतर कोणतेही कागदपत्र किंवा सॅलरी स्लिप ग्राह्य धरली जाणार नाही. 2. डोमिसाईल प्रमाणपत्र. म्हाडाचे घर मिळवण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा सलग 15 वर्षे रहिवासी असणे आवश्यक आहे. त्यामुळे रहिवासी दाखला आधीच बनवून ठेवा. जर तुम्ही अर्ज करताना उत्पन्न लपवले किंवा चुकीची माहिती दिली तर तुमचा अर्ज थेट रद्द होईल आणि तुमची जमा केलेली अनामत रक्कम जप्त केली जाऊ शकते. त्यामुळे चुकीची माहिती भरू नका. म्हाडा लॉटरीची संपूर्ण अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईनच केली जाते. तुम्हाला सर्वात आधी म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरायचा आहे. कोणत्या भागात किती घरे आहेत, त्यांची किंमत काय आहे याची सविस्तर माहितीची पुस्तिका वेबसाईटवर उपलब्ध आहे. तर मित्रांनो, आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याची ही एक शानदार संधी आहे. आपला उत्पन्नाचा गट तपासा, आवश्यक कागदपत्रे तयार करा आणि लवकरात लवकर अर्ज करा. तुम्ही कोणत्या उत्पन्न गटातून अर्ज करणार आहात हे खाली कमेंट करून नक्की सांगा. म्हाडा लॉटरीबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर तेही विचारा. हा व्हिडिओ आपल्या त्या मित्रासोबत किंवा नातेवाईकासोबत नक्की शेअर करा ज्याला आपले घर घ्यायचे आहे. आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा, सुखी रहा. धन्यवाद.